ओके. सो आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स चॅप्टर आपण चालू केलेला, राईट? मंगळवारी चालू केलेला तो चॅप्टर. आणि आपण आतापर्यंत काय काय बघितलं? एकतर इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी वगैरे काय असते ते सगळं बघितलं, करेक्ट? आणि नंतर ना लास्ट क्लासमध्ये आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन ते बघितलेलं होतं. मी मुलांना सांगितलेलं तुम्हाला लास्ट क्लास आपला संपल्यानंतर ना जे नोट्स आपण लिहिलेले होते त्याच्यानंतर ना परत लगेच तुम्ही काय टाका, नोट्स ऑनलाईन जे लिहिलेल्या त्या नोट्सची फोटो टाका म्हणून ग्रुपमध्ये. तर कोणी टाकलंच नाही तर आज तरी कमीत कमी टाका, कारण मला जस्ट एकदा चेक करायचंय की तुम्ही व्यवस्थित मी जसं सांगितलेलं तसं लिहिलेलं की नाही लिहिलेलं. ठीक आहे. सो आठवणीने टाका आज. चला आता पुढचा टॉपिक बघूयात आपण. लास्ट क्लासमध्ये मुलांना आपण जे पण शिकलो ना, टाइप्स ऑफ स्ट्रेस शिकलेलो बघा. टेन्साईल स्ट्रेस, परत शेअरिंग स्ट्रेस, शेअरिंग स्ट्रेन, कॉम्प्रेसिबिलिटी वगैरे. तर त्याच्यावरती आज आपण थोडेसे आधी गणित सोडवूया, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये तो व्यवस्थित टॉपिक बसेल आणि जे फॉर्म्युलाज आपण शिकलोय ते गणित सोडवायला कसे वापरायचे ते पण तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर थांबा एक मिनिट, मी तुमचं बुक शेअर करते तुमच्या बरोबर. प्रशांत पाटील म्हणून ज्यांनी कोणी जॉईन केले, बेटा तुझं स्वतःच नाव प्रशांत पाटील आहे की हे फक्त डिव्हाइसचं नाव आहे? माझा आवाज येतोय प्रशांत? सो इलास्टिक बिहेवियर ऑफ सॉलिड आपण बघितलं. स्ट्रेस आणि स्ट्रेन काल आपण कम्प्लीट केलं आहे. इथपर्यंत हा वाला टॉपिक करेक्ट आहे. शेअरिंग स्ट्रेस वगैरे सगळं. आता आपण काय करणार आहे, हे हुक्स लॉ पुढचं जे आहे तिकडे जाण्याच्या आधी आपण काय करणार आहोत त्याची गणितं बघूयात थोडीशी. खाली दिलेत का बघूयात जरा गणित बुक मध्ये. कॅल्क्युलेट कोइफिशियंट. अच्छा, डायरेक्ट कोइफिशियंटच विचारलेत. ओके, आपण एक काम करू शकतो मुलांना, हे कोइफिशियंट जे आहेत ते खूप इझी आहेत. तर हे कोइफिशियंट काय असतं? कोइफिशियंट तुम्ही असं म्हणू शकता की त्या पद्धतीशी जोडलेली एक कॉन्स्टंट जो नंबर असतो त्याला आपण कोइफिशियंट म्हणतो. कळेल तुम्हाला. आता आपण ना ह्याला व्यवस्थित स्टडी केल्यावर तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा, पटकन आपण रिवाइज करूया. गेल्या वेळी आपण जे आहे ते 3 प्रकारचे बघितलेल्या होत्या, स्ट्रेस आणि स्ट्रेन तिन्ही पण. पटकन त्याचे फॉर्म्युलाज रिवाइज करूया, म्हणजे तुम्हाला आता हे जे तिन्ही कोएफिशियंट्स आहेत ते काढताना इझी पडेल. तर थांबा, मी माझी फुल स्क्रीनच शेअर करते. मुकेश नावाने कोणी जॉईन केले? मुकेश राठोड. बेटा तुझं स्वतःच नाव आहे का मुकेश? नो मॅम. अच्छा, ओके, मुलगी आहे. बेटा तुझं काय नाव आहे? खुशी राठोड आहे मॅम. खुशी. ओके, ठीक आहे. चला, तर आता पण क्विकली बघा, मी जसं तुम्हाला सांगते ना मुलांनो, तसं एकदम सोप्या पद्धतीने ना तुमच्या लक्षात राहील. तर आपण लास्ट टाइम काय बघितलेलं होतं, स्ट्रेस आणि स्ट्रेन तिघांचे प्रकार बघितलेले होते, करेक्ट? हे बोर्ड उठलेलं असतं. तर बघा, आपण काय बघितलेलं होतं, इकडे हा असा स्ट्रेस, इथे स्ट्रेन, आणि आज आपण काय बघणार आहोत, ह्यांच्याशीच रिलेटेड कोइफिशियंट्स, राईट? तर बघा, आपण पहिल्या टाईपची स्ट्रेस स्ट्रेन दोघांसाठी काय नाव होतं, टेन्साईल, राईट? टेन्साईल स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेन. तर टेन्साईल स्ट्रेस साठी आपलं सूत्र काय होतं मुलांना, एफ अपॉन ए. सगळीकडे आपलं ना स्ट्रेस साठी सेमच सूत्र होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. बघा, हे तुम्ही पुस्तक बघा किंवा स्क्रीनकडे बघा, हे दिसते टेन्साईल स्ट्रेस
और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, फॉर्म्युला सेमच होता F/A. आणि मग इकडे जी स्ट्रेन होती आपली टेन्साईल स्ट्रेन, ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला होता डेल्टा L/L. ठीक आहे. नंतर सेकंड टाईपची स्ट्रेस कुठली होती आपली, व्हॉल्यूम स्ट्रेस आणि व्हॉल्यूम स्ट्रेन. दिसते, ही व्हॉल्यूम स्ट्रेस आहे आणि ही आहे व्हॉल्यूम स्ट्रेन. आणि तिसरी आपण काय बघितलेली, शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेन. हे बघा, ही थीटा वाली. ठीक आहे. तर आता पटकन आपण ह्याच्या आधी काय करूया, सूत्र लिहून घेऊयात. तर स्ट्रेस साठी तर काय प्रॉब्लेमच नाहीये. बघा, स्ट्रेस साठी इथे व्हॉल्यूम, टेन्साईल, व्हॉल्यूम आणि शेअरिंग, राईट. तर इथे सगळीकडे सेमच फॉर्म्युला होता स्ट्रेस साठी, F/A, राईट. पण स्ट्रेन साठी आधी काय होतं, डेल्टा L/L. व्हॉल्यूम साठी काय होतं, डेल्टा V/V, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि ह्याच्यासाठी आपलं काय आलेलं, यू रिमेंबर, थीटा, राईट. थीटा हे सूत्र आलेलं होतं. तर हे 3 सूत्र झाली आपली ही पुस्तकामधली. बघा, दिसतात हे बघा, स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेस F/A, व्हॉल्यूम स्ट्रेन डेल्टा V/V. आणि इथे शेअरिंग स्ट्रेस साठी टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया, अगेन हा फोर्सच आहे. आणि स्ट्रेनचा फॉर्म्युला, शेअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला टॅन थीटा. हे झालं इथपर्यंत लास्ट टाइम. आता हे बघा, आपले हे जे हुक्सचे लॉ आहेत, हा हुक्सचा लॉ आपण यूज करून काय करणार आहोत, 3 कोइफिशियंट्स काढणार आहे. बघा, ह्याचे नाव आहे इलास्टिक मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस आणि बल्क मॉड्युलस. आता हे काय आहे ते बघूयात आपण. तर त्याच्या आधी हुक्स लॉ. हुक्स लॉ काय सांगतो बघा, खूप सोपं आहे. विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आता हे इलास्टिक लिमिट काय असतं मुलांनो, बघा आता इकडे माझ्याकडे बघा, तुम्ही ती स्टॉक शेअर केले स्क्रीनला, फक्त आता माझ्याकडे लक्ष द्या. समजा हे बघा, ही माझ्या हातामध्ये अशी वायर आहे. ही वायर जी आहे ना मुलांनो माझ्या हातामध्ये, ह्या वायरीला मी काय करते, नीट ऐका, ह्या वायरीला मी काय करते, खाली एक वजन अडकवते. वजन अडकवल्यामुळे काय झालं, वायर वजन जेवढं जोपर्यंत त्याच्यावरती अडकवून ठेवलंय तोपर्यंत वायर थोडीशी लांबेल. आणि जसं आपण वजन काढून घेतलं, वायर परत तिच्या ओरिजिनल शेप मध्ये माघारी येईल. म्हणजे जी लांबलेली होती परत ती माघारी जाईल. आपण इलास्टिक वायर घेतलेली आहे, राईट. तर अजून समजा आपण वजन वाढवलं, परत चेक केलं, परत थोडी वायर जास्त लांबली आणि परत ती माघारी आली. पण एक पॉइंट असा येईल, आपण अजून वजन वाढवत गेलो की वायर लांबली आणि थोडीशी लांबी त्या वायरमध्ये परमनंटच झाली. म्हणजे समजा वायर जी आहे आधी 30 सेंटीमीटरची होती, आता ती परमनंटली 32 सेंटीमीटरची झाली. पण अजून पण वायर परत त्या 32 सेंटीमीटरची वायर घेऊन परत मी सेम एक्सपेरिमेंट केला, थोडं वजन लावलं, मग चेक केलं, परत माघारी परत 32 वर आली तिची लेंथ, परत अजून वाढवत गेलो, परत आली. पण आता एका लिमिट नंतर जर आपण वायरच्या वरती वजन लावलं की वायर सरळ तुटते, तिची लेंथ लांबत लांबत जाईल आणि ते एका पॉइंटला तुटेल. तर विदिन इलास्टिक लिमिट म्हणजे काय माहितीये मुलांनो, ते लिमिट जोपर्यंत वायर तिचा ओरिजिनल जी लांबी आहे ते फोर्स काढून घेतल्यावरती माघारी आणते. याचा अर्थ काय, वायर इज परफेक्टली इलास्टिक. वी हॅव सीन what are the elastic materials which regain their shape after removal of external force, right? बाहेरचा फोर्स काढून घेतल्यावर ते परत त्यांच्या ओरिजिनल शेप मध्ये येतात, त्यालाच आपण इलास्टिक मटेरियल म्हणतो ना. इलास्टिक लिमिट म्हणजे तेच आहे की जोपर्यंत फोर्स लावलाय तोपर्यंत ते लांबतात किंवा कमी होतात, पण जसा फोर्स काढला ते त्यांचा ओरिजिनल शेप घेतात. ते पण त्याचं लिमिट आहे की आपण किती त्यांना फोर्स लावतोय.
खूप जास्त फोर्स लावल्यावर जसं आता मी म्हंटल पॉसिबल आहे की वायर परमनंटली लांबेल आणि दुसरी पॉसिबिलिटी ही आहे की वायर तुटून जाईल. तर हे दोन लिमिट्स आपल्याला क्रॉस नाही करायचे. म्हणून मग आपला हा हुक्स लॉ काय सांगतोय, विदिन इलास्टिक लिमिट, जोपर्यंत वायरची इलास्टिसिटी साबूत आहे त्या लिमिटमध्ये स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे काय, आपण जेवढी बॉडीवरती स्ट्रेस लावतोय तेवढाच प्रपोर्शनॅलिटी बॉडीमध्ये स्ट्रेन निर्माण होतीये. राईट? बघा, विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणून स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू कॉन्स्टंट. कळते तुम्हाला? आता मी हे तुम्हाला एक्झाम्पल बरोबर एक्सप्लेन करते. द कॉन्स्टंट इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मग ह्या दोघांना डिवाइड करून जी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे त्याला नाव काय दिलेलं आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. Now it is defined as the slope. अच्छा, the maximum value of stress up to which stress is directly proportional to strain is called elastic limit. ठीक आहे, तर ह्याचा अर्थ नक्की काय आहे नीट बघा मुलांनी, नीट ऐका. तर आता समजा ही आपल्याकडे अशी वायर आहे, वायर वरती मी वजन लावलंय. ठीक आहे, समजा इथे लावले मी 500 ग्रॅम. तर वायरची लांबी किती होती, जसं मी आता मगाशी सांगितलं 30 सेंटीमीटर. तर हे 500 ग्रॅम काढलं, 500 ग्रॅम लावलेलं होतं, समजा वायर झाली 31 सेंटीमीटरची. 500 ग्रॅम काढून टाकलं, हे परत वायर कुठे गेली, 31. परत आता हे 500 ग्रॅमच्या ऐवजी समजा मी 700 ग्रॅम केलं, तर आता काय झाली, वायर अजून थोडीशी जास्त वाढेल. आधी 30 ची होती, मे बी आता वायर झाली 31.2 ची. परत मग ते वजन काढून घेतले की परत ती 30 वर गेली. कळतंय? परत आता समजा मी लावलं इथे 1000, म्हणजे 1 किलो लावलं वजन. मग आता वायर समजा गेली 32 वर, तर परत मग ते काढून घेतलं, वायर परत माघारी 30 वर आली. पण आता जसं मी हे वजन वाढवलं, 1.2 kg केलं, तर मी बघितलं वायर जी आहे ती परमनंटली 31 सेंटीमीटरची बनली. म्हणजे ते 1 kg लावल्या मी वायर 34 वर गेली आणि ते काढून घेतलं वजन, तर वायर माघारी 30 वर यायचं सोडून 31 वर आली. म्हणजे 1 सेंटीमीटर जी आहे ती एक्स्ट्रा लेंथ आपल्याला वायर मध्ये बघायला मिळते. कळतंय? तर मग आता पुढे काय, पुढे परत मी आता इथे 30 सेंटीमीटरची जी घेतलेली, इथे आता मी काय घेतली, वायर 31 ची घेतली, ही लेंथची. आणि सेम हा एक्सपेरिमेंट केला तरी पण वायर अजून पण इलास्टिकच आहे. तर सेम सिमिलर रिझल्ट आपल्याला मिळतात. 500 लावलं, 700 लावलं, 1 kg लावलं. पण एक पॉइंट असा येतोय की आपण वजन काढून घेतलं पूर्णपणे वायरचं, तरी पण वायर लांबतच चालली आणि एका पॉइंटला येऊन ती तुटेल. तर तो जो पॉइंट आहे की वायर स्वतःहूनच आता लांबत चालली जेव्हा की वजन काढून घेतलंय, आणि मग वायर काय होते, तुटते. तर आता आपण काय करणार आहोत, तर हुक्सचं काय म्हणणं आहे नीट बघा मुलांना. आता हे तो म्हणाला ना प्रपोर्शन मध्ये, प्रपोर्शन काय असतं माहितीये ना तुम्हाला मुलांना, एक क्वांटिटी वाढवली की काय होतं, दुसरी पण क्वांटिटी वाढते. आता मग स्ट्रेस is directly proportional to strain. मग हे कशामध्ये, विदिन इलास्टिक लिमिट, वायरची इलास्टिसिटी जोपर्यंत जात नाहीये तोपर्यंत, जितकं वजन वायर झेपू शकते. सो विदिन इलास्टिक लिमिट. आता तुम्हाला माहिती आहे प्रपोर्शनॅलिटी साइन आपण डायरेक्ट काढू शकतो. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू के, कॉन्स्टंट. आणि आता ह्याच कॉन्स्टंटला नाव दिलेलं आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. म्हणजे काय म्हणायचं मुलांना, तुम्हाला कळतंय का? तर समजा मी स्ट्रेसला नाव देते एक्स, स्ट्रेनला नाव देते वाय. एक्झाम्पल घेते जस्ट तुम्हाला समजवण्यासाठी. समजा माझा एक्स जो आहे तो 2 आहे आणि वाय जो आहे तो 10 आहे.
तर हे दोघांना यूज करून मी काय करू शकते, अच्छा एक काम करूया आपण हे 20 घेऊया. तर हे 20 अपॉन वाय काय आहे स्ट्रेन, तर तो माझा काय आला के. तर म्हणजे कळते मुलांनो, आपण स्ट्रेस वाढवल्यावर अचानक स्ट्रेस जेवढी वाढवू त्याच्याच प्रपोर्शनल मध्ये स्ट्रेन वाढते. असं नाही होत मी थोडीशी स्ट्रेस वाढवली आणि स्ट्रेन अचानक खूप जास्त वाढली, असं नाही होऊ शकत ना. म्हणून मग इथे जो के आहे जो कॉन्स्टंट आहे ह्यालाच काय नाव दिलेलं आहे, हे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता काय होतंय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी जो आहे तो परत आता त्याचे 3 प्रकार आहेत. तर बघा कसे 3 प्रकार आहेत. मुलांना तुम्हाला समजते काय चाललंय? हो नाही काहीतरी बोला, एकदम सन्नाट आहे. नाही समजते, कोणी अनम्यूट करून काही बोलतच नाहीये. बघा, तर आता आपण ज्यावेळी टेन्साईल स्ट्रेसला स्ट्रेस भागिले स्ट्रेन आहे ना, तर एक आपण स्ट्रेस आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत, स्ट्रेन पण 3 प्रकारचे आहेत. मग एकेका वेळी एकेकाला डिवाइड केलं की त्याचं आन्सर पण कॉन्स्टंट येणार आहे. आताच आपण बघितलं हुक्स लॉच्या हिशोबाने. तर हे प्रत्येक प्रकारच्या स्ट्रेसला प्रत्येक प्रकारच्या स्ट्रेनने डिवाइड करून मग आपल्याकडे जे आन्सर येतंय तोच असणार आहे आपला काय असणार आहे तो आपला मॉड्युलस. बघितलं ना आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे तो फॅक्टर आहे मुलांना जो आपल्याला सांगतो एक प्रमाण वाढवलं की दुसरं प्रमाण कितीच्या पटीने वाढणार आहे, ती कॉन्स्टंट व्हॅल्यू. असं नाही होत ना, तुम्ही थोडंसं नमस्कार मॅम. नमस्ते. असं नाही होणार ना, मी थोडंसंच प्रमाण वाढवलं आणि अचानक म्हणजे स्ट्रेस थोडीशीच वाढवली आणि स्ट्रेन अचानक खूप जास्त वाढली, असं नाही होणार. एका कॉन्स्टंट व्हॅल्यूने ते स्टेप बाय स्टेप वाढत जाणार आहे. तोच आहे आपला इथला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता मग 3 प्रकारचे आपल्याकडे स्ट्रेस आहेत, 3 प्रकारचे स्ट्रेन आहेत, म्हणून एका प्रकारला अनुक्रमे एका प्रकाराने डिवाइड केलं की आपल्याकडे मग 3 मॉड्युलस आहेत. आता जसं की बघा इलास्टिक मॉड्युलस. इलास्टिक मॉड्युलस कोणकोणते, तर सगळ्यात आधी बघा यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस मध्ये आपण काय करतो, आपण बघा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काढलेली होती, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काढलेली होती, राईट. तर लॉन्जिट्युडनल म्हणजे टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन केलं की जो आन्सर येतोय तोच आहे आपला यंग्स मॉड्युलस. आता इकडे बघा नीट, आपला यंग्स मॉड्युलस वाय आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय, टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन. तर एक बघा बाजूला फॉर्म्युलाज मध्ये हे दिसते, बस त्याला डिवाइड करायचं. टेन्साईल स्ट्रेस काय आहे, एफ अपॉन ए डिवायडेड बाय. आता मुलांना मी इझी करण्यासाठी हे डिवाइडचं चिन्ह टाकण्याच्या ऐवजी, लाईन टाकण्याच्या ऐवजी डिवाइडचं चिन्ह टाकते. इथे काय येणार, डेल्टा एन अपॉन एल. आता मुलांना जसं लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलेलं, एफ जो फोर्स त्याच्यावर काम करतोय तो ह्याचं वजन आहे, खाली जी वस्तू आपण अडकवली तर ते येणार mg, आणि ए काय येणार आहे, त्या वस्तूचा एरिया, ती वस्तू किती जागा व्यापते, तो समजा तो एरिया आहे, तर तो एरिया काय येणार आपला पाय आर स्क्वेअर. करेक्ट. तर हे झालं डिवायडेड बाय जीएल अपॉन सॉरी डेल्टा एल अपॉन. मग आता तुम्हाला माहिती आहे हे काय करू शकतो आपण, डिवाइडचं मल्टिप्लाय करून वरती एल येणार, खाली डेल्टा एल. तर आपला आन्सर बघा काय आलं, म्हणजे y इज इक्वल टू mgl अपॉन पाय आर स्क्वेअर डेल्टा एल. हे सेम दिले.
पुस्तकामध्ये? येस, दिसते? दिसते? सेम टू सेम आलं आपलं. आणि आता त्याचं मग एसआय युनिट वगैरे हे दिलं असेल. म्हणजे बघा, सॉलिड वस्तू एखादी, तिच्यावर आपण स्ट्रेस लावत लावत चाललोय, अकॉर्डिंगली किती स्ट्रेन तिच्या आतून काम करते ह्याचा अंदाजा करण्यासाठी हे जसं की सूत्र आहेत. पण ते एका फिक्स्ड फॅक्टरनेच ते लेवल अप होणार आहे. तो फिक्स्ड फॅक्टर की त्या दोघांवर किती फरक पडतोय. तर तोच इथे काय आहे, यंग्स मॉड्युलस आहे. आता सेम वे तो बल्क मॉड्युलस बघा. आता बल्क मॉड्युलस मला कोण सांगेल? ज्यांचा दुसरा क्लास होता लास्ट टाइम मी सांगितलेलं की आजच्या क्लासला चांगलं ऍटलिस्ट रीडिंग करून या हे पुस्तक. चला आता आहे बल्क मॉड्युलस. बघा, टेन्साईल स्ट्रेसला टेन्साईल स्ट्रेनने डिवाइड केलं की काय मिळालं? काय मिळालं? टेन्साईल स्ट्रेसला टेन्साईल स्ट्रेनने डिवाइड केल्यावर आपल्याला यंग्स मॉड्युलस मिळालं. आता आपल्याला काय मिळणार आहे? बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला काय बघा. बघा, volume in strain is equal to change in vacuum upon original volume. चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम हे आधी आपण बघितलेले स्ट्रेसच्या फॉर्म्युला मध्ये. आता ह्याच्यानंतर ह्याच्या पुढे काय होणार आहे? बल्क मॉड्युलस बघूयात आपण. बल्क मॉड्युलस आपण के ने डिनोट करतोय. तर व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन. ठीक आहे. आता नीट बघा मुलांनो, इथे काय होतंय की हा जो आपण फॉर्म्युला बघितलेला होता, तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी व्हॉल्यूम जिथे आकारमान येतं तिथे फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर असतं, राईट? तर समजा आपण ते प्रेशर मध्ये चेंज घडवून आणतो हे फोर्स लावल्यामुळे, एरिया घेतल्यामुळे. तर आता दोघं प्रपोर्शनल आहेत. तर हे झालं आपलं सूत्र. एक्सटर्न म्हणजे बल्क मॉड्युलस काढण्यासाठी हे डिरेक्टली एफ अपॉन ए घेण्याच्या ऐवजी आपण काय काढलं? डेल्टा पी. त्याच्यावर किती प्रेशर किती एक्सपिरियन्स करते डिव्हाइस एअरमुळे. आता पुढे आता आपल्याला काय करायचंय? फॉर्म्युलाज सबस्टिट्यूट करायचे. तर ए इज इक्वल टू, अच्छा इथे ए नाही येणार आता म्हणून आपण यंग्स मॉड्युलस म्हणतोय ना, ह्याला वाय म्हणूयात. तर काय येईल मग आता आन्सर ते हे आतमध्ये गेल्यावर? एक सेकंड. तर फोर्स अपॉन एरिया प्रेशर असतं. तर बघा, बल्क मॉड्युलस के साठी काय येणार? अगेन स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. तर के इज इक्वल टू स्ट्रेस काय आहे आपला? व्हॉल्यूम स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूम स्ट्रेन. तर के व्हॉल्यूम स्ट्रेसचं काय फॉर्म्युला आलेला होता आपला? व्हॉल्यूम स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आलेला होता आपला? एफ अपॉन ए ना. तर फोर्स अपॉन एरिया इज प्रेशर, म्हणून आपण त्याला प्रेशरच्या ऐवजी लिहिणार आहे डीपी. आणि खाली काय विचारले? व्हॉल्यूम ऑफ स्ट्रेन. तर बघा, स्ट्रेन काढण्यासाठी आपण दुसरं जे केलेलं होतं, डेल्टा व्ही अपॉन व्ही. तर हे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती जाऊन मल्टिप्लाय होणार. सो इथे येणार, थांबा हे नीट झालं नाही,
डीपी इंटू व्ही अपॉन डेल्टा व्ही. अच्छा, आता इथे सगळा पुढचा मॅथ्सचा भाग आणि खूप सोप्या स्टेपवर आपण आलेलो पोहोचलो. कोण सांगेल याच्या पुढे काय होतं? बघा, पी इंटू व्ही, टीपी इंटू व्ही आणि इथे खाली डेल्टा व्ही. पुढे बघा इथे पुस्तकामध्ये आता काय केलं, हे दिसते सेम टू सेम आलंय माझं पण, फक्त आता इथे बाजूला व्ही. आता हे डीपी अपॉन डीव्ही, डीपी अपॉन डीव्ही प्रेशर चेंज केल्यामुळे व्हॉल्यूम मध्ये किती चेंज होतो. So, bulk modulus measures resistance offered by gases, liquids, or solids, which are attempt to made to change their volume. मग आता ह्याला बल्क मॉड्युलस आपण का काढलं, त्याच्याने आपल्याला काय कळते, कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय माहितीये मुलांना, आपण कॉम्प्रेस केल्यावर एखादी वस्तू ती किती प्रमाणात कॉम्प्रेस होऊ शकते. जसं आपला स्पंज आहे बघा, स्पंजला खूप दाबलं तर तो व्यवस्थित कॉम्प्रेस होतो. पण आता समजा, हा जयेश बोल. तुम्ही स्क्रीन शेअर नाही केली मॅम. हा नाही, मी आता स्टॉप केली ना, कारण मी एक्सप्लेन करते. तर स्पंजला दाबल्यावरती तो बराच छोटा होतो, कारण स्पंज जो आहे तो खूप जास्त चांगला कॉम्प्रेसिबल आहे. तसंच तुम्ही आता लोखंड घ्या, लोखंडाचा बॉल घ्या आणि त्याला खूप दाबा, खूप दाबा, काय होईल का? कारण तिथे ॲटम्स ऑलरेडीच एकमेकांच्या खूप जवळ आहेत, क्लोजली पॅक्ड आहेत. अजून दाबल्यावरती त्यांना श्रिंक व्हायला किंवा साईज चेंज करायला जागाच नाहीये, म्हणून ते मोस्टली जसेच्या तसेच राहतात. ठीक आहे, चला आता पुढचा भाग बघूया. तर आय होप तुम्हाला हा बल्क मॉड्युलस पण समजलेला आहे. सो इथे झालं आपलं हे व्ही डीपी बाय डीव्ही, बल्क मॉड्युलस आपला कम्प्लीट झाला. आणि बल्क मॉड्युलस आपण रेसिप्रोकल घेतले की आपल्याला कॉम्प्रेसिबिलिटी मिळते, म्हणजे वस्तू किती जास्त आकुंचन पाहू शकते हे त्याच्यावरती डिपेंड आहे. आता तिसऱ्या वाला मॉड्युलस, हे दोन्ही व्हॉल्यूमला डिवाइड केलं. आता तिसऱ्यामध्ये आपण काय करणार आहे, बघा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा तिसरा वाला असेल, दिसतोय हा. आता हे तिसऱ्या प्रकारच्याला डिवाइड करणार आपण. तर बघा इथे लिहिते मी, तर आपला फॉर्म्युला काय आहे, एफ ए अपॉन थीटा, राईट. एफ ए अपॉन थीटा हे आपला ओरिजिनल की जो आहे तो काय आहे, फॉर्म्युला आपण केलं त्याला डिवाइड, एफ अपॉन ए अपॉन थीटा. मग काय बनेल, हे खालचे डिनॉमिनेटर एफ अपॉन ए थीटा, हे झाला आपला मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा फॉर्म्युला. तर बघा, हे बघा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिसलं, हे चालेल आपलं सेम टू सेम एफ अपॉन ए थीटा. तर ह्या तीन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, जे हे तीन मॉड्युलस आले त्यांचे इंडिव्हिज्युअल सूत्र काय आहेत आणि त्याचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, त्याचे मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज काय आहेत ते पण बघितलं. इथे नेक्स्ट आहे आपले पॉइझन्स रेशो.
पॉइझन्स रेशो. पॉइझन म्हणजे इथे विष नाहीये बरं का. तर एका सायंटिस्टचं नाव आहे, तर तुम्ही हसाल थोडस की काय गरज होती त्यावेळी हे सगळं करायची. पण आपण आता ही सगळी जी गोष्ट जी आहे ते टेक्नॉलॉजी वापरतो. तर बघा इथे नॉर्मली वायर कसं लेटेंट हिट, ते आपण नंतर थोडस बघूया. त्याच्या आधी बघा काय दाखवलेलं आहे ते. सो आता इथे जो पुढचा वाला जो आधी आपण काय करूया ह्याच्यावरची कोएफिशियंट. कोएफिशियंट तर नाही विचारले पण चला बघूया स्वाध्यायावरती बघूया. गणित सोडवलं जास्त समजेल तुम्हाला. बघा एक सेकंड मी स्टॉप करते शेअर. तर मी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं. मला काही क्वेश्चनचे आन्सर्स द्या, नाही तर आपली क्लास अशीच खूप बोरिंग होऊन जाईल. लिटरली एवढं सायलन्स आहे. चला मी क्विकली क्वेश्चन्स विचारते, एका शब्दात अनम्यूट करून तुम्हाला आन्सर द्यायचं. हुक्स लॉ काय म्हणतो, काय स्टेटमेंट आहे हुक्स लॉचं? कोण सांगेल? हुक्स लॉचं स्टेटमेंट काय होतं आता जस्ट आपण पुस्तकात बघितलंय. अरे विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. हेच वापरून आपण 3 प्रकारचे काय काढले मॉड्युलस. मॉड्युलस ऑफ पहिला नंबर काय होता? पहिल्या नंबरचा क्वेश्चन काय होता? मॉड्युलस ऑफ व्हॉट? गेल्या वर्षी तुम्हाला ना मुलांनो ह्याचे एकदम डायरेक्ट असं नाही पण इनडिरेक्टली ह्याच्याबद्दल थोडी थोडीशी माहिती जी आहे ते दिलेली होती. बघा आता इथे काय केले गणितांमध्ये. हे 3 प्रकारचे आपण मॉड्युलस बघितले ना, आता ह्याच्यावर्षी गणित सोडूया चला. कोणकोणते 3? यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. प्रत्येक प्रकारचे मॉड्युलसला आपण डिवाइड करून बनवलं. आता ह्याच्यावरचं गणित बघूयात. कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन अजून आपण केलं नाही, हे पण नाही केलं. हा इथे तर मला ना मॉड्युलस हा येस हे बघा इथे दिसलं. एक क्वेश्चन लिहिले आपण तेव्हा आन्सर पण चेक करू शकतो. चला हा वाला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. हे घेतलं आपण. कॅल्क्युलेट अप्लाइड फोर्स विचारले तर आधी बघा मी तुम्हाला जसं शिकवलंय तसं लिहून घ्यायचं पटकन.
डेटामध्ये काय दिलेलं आहे? इनिशियल लेंथ म्हणजे आपण लिहूया L1. डायमीटर लेंथ इज एक्सटेंडेड बाय 6.3. म्हणजे हे डायरेक्ट आपल्याला डेल्टा एल किती चेंज झालंय ते दिलेलं आहे. कळते तुम्हाला? इथे सेंटीमीटर येते, मिलीमीटर आहे. दोघांपैकी एक युनिट चेंज करावं लागेल आपल्याला. तर समजा हे याला इझी आहे ना करणं. 1.5 इंटू 1000. करेक्ट आहे. मीटरचं आपण मिलीमीटर मध्ये करतोय ना, 1000 मध्येच. 1500 मीटर झालं. तर यंग्स मॉड्युलस पण दिलाय. यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील हे बघा हा. तर यंग्स मॉड्युलस म्हणजे वायची किंमत किती मिळाली? 2.1 इंटू 1. तर हे मुलांना 10 नाही बरं का, 10⁻11 आहे. ते पुस्तकामध्ये कधी कधी छापतात, पण असं कॉपी पेस्ट केल्यावर दिसतच नाही आपल्याला. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग काय आता मुलांना फाइंड काय करायचंय? फोर्स फाइंड आउट करायचे, राईट? आपला फॉर्म्युला काय आहे? F इज इक्वल टू F चा डायरेक्टली फॉर्म्युला आपला यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला आलाय मगाशी आलेला ना हा फॉर्म्युला. सेपरेट का झाला? हा यंग्स मॉड्युलसचा बघा, हा मगाशी फॉर्म्युला आलेला होता, तो वापरा डायरेक्टली. त्याला यूज करून इथे आपण यंग्स मॉड्युलसचा जो फॉर्म्युला काढलेला दिसतोय हा वाला. हा मगाशी ते वेट आणि एरियाचं ते सूत्र गेल्या क्लासमध्ये सांगितलेलं बघा, तेच इथे सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे. तर काय आलेलं आहे हे? mg कॅपिटल एल म्हणजे वायरची ओरिजिनल लेंथ मुलांना, इथे ज्याला मी L1 दिले, कॅपिटल एल पण देऊ शकतो. आणि खाली काय होतं? एरियाचा पायर स्क्वेअर आणि हे स्मॉल एल, चेंज किती झालाय, राईट? अच्छा, आता हा जो इथे स्मॉल एल आहे दिसतोय तुम्हाला? हा स्मॉल एल जो आहे तो लास्ट टाइम काय होता? चेंज इन लेंथ. वायर मध्ये किती चेंज झाले ना ओरिजिनल लेंथ. ठीक आहे, तर चेंज म्हणजे वजाबाकी करून घ्यायचंय. तर बघा मग झालं, तर सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज डायरेक्टली. तर mg when certain force is applied. आता इथे आपण काय करणार आहे? mg नाही घेणार आहे. mg च्या ऐवजीच आपल्याला काय लिहायचं इथे? फोर्स लिहायचं, कारण फोर्स कॅल्क्युलेट करायचं ना आपल्याला. वाय तर दिलेला आहे. सो FL अपॉन पाय आर स्क्वेअर एल. तर मग F ला इकडेच ठेवा, बाकी सगळं तिकडे घालवा. सो y पाय आर स्क्वेअर एल अपॉन कॅपिटल एल झाला हा आपला F आहे. तर y वी नो पायची व्हॅल्यू 3.14 किंवा 22/7 ठेवू शकता. आर बघा इथे वायरची आपल्याला काय दिलेली होती? डायमीटर, मिलीमीटर मध्ये डायमीटर दिली आहे. तर ह्याला काय करू शकतो आपण? डिवाइड बाय 2 केलं की तुम्हाला रेडियस मिळेल, राईट? आर मिळेल, आर काढण्यासाठी. आता इथे ना मुलांना इथे सगळं बघा न्यूटन पर मीटर मध्ये दिले ना. एक काम करूया, ही वायर मीटर मध्ये 1.5 तसंच ठेवूया. इथे जे मिलीमीटर मध्ये, तर ह्याला आपण करूया 6.3 इंटू 10⁻³ तर चला आता मी ह्याला सॉल्व्ह करते. तर आपल्या एफचं काय सूत्र आलं?
एफ इज इक्वल टू वाय पाय आर स्क्वेअर एल अपॉन कॅपिटल एल. तर वाय आपल्याकडे किती आहे यंग्स मॉड्युलस 2.1 इंटू 10⁻11. पाय सपोज 22/7 ठेवते मी. का करते 0.63 आणि इथे कळेल आपल्याला. तर बघा इथे ना आता मी काय करते 0.63 अपॉन 2 कारण रेडियसचा आणि त्याचा पण बघा वर्ग आहे. तर इथे परत एकदा स्क्वेअर आहे ना 0.63 अपॉन 2 आणि इथे 10⁻³ जे -3 आपण केलेलं त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायला मग ते -10⁻³ चा पण काय होणार इथे स्क्वेअर आणि एल कितीने चेंज झालाय काय होतं ते 0.63 होतं ना बहुतेक ते पण नाही फक्त 0. हा डेल्टा एल हो बघा दोन्ही पण 0. अच्छा डायमीटर 0.6 आहे ओके आणि चेंज झालाय तो म्हणजे हे इथे येणार नुसतं 0.6 याला 0 करते म्हणजे चला आणि इथे 0.6 अगेन ते मिलीमीटर मध्ये होतं म्हणून त्याला 10⁻³ आता ह्या सगळ्यांचा जो डिनॉमिनेटर आहे तो येणार 1.5. तर आता बघा काय करा सिंपल सांगते आता हे तर मग कॅन्सल होऊन 0.3 हे 0.3 आलं बघा आणि इथे 6.3 होतं ना हा हे 6.3 होतं तर 7 1 जा 7 इथे येणार 0.09 करेक्ट आहे येस. आता ह्याला बघा आपण 0.1 3 1 जा 3 3 5 जा 50 3 5 15 सो 0.5 करेक्ट. आता इथे खाली आलं 0.5 आता इथे बघा मी काय करते 1 जा करते ह्याला आणि इथे 0. ह्याला 30 पण घेऊ शकतो 5 सख्ख 30 राईट. परत हा 0.1 गेला तर बघा मी जेवढं कॅन्सल करू शकते ते केलं तर हे 2.1 हे 22 ते 0.06 हे 10⁻⁻6 होणार आता इथे वरती. अच्छा आधी एक काम करूया म्हणून आधी मी नंबर्स लिहून टाकते सगळे तर 0.09 आणि इथे हे बघा 10⁻² इथला 11 इथे 10⁻² हे -6 आणि हा -3 तर डायरेक्ट मी ह्याला ऍड करून हे -9च लिहिते. झालं आता ह्याला सगळ्यांना सोडवा आन्सर मिळेल. मग तेच इथे तुमच्या पुस्तकामध्ये दिलं असेल बघा आन्सर खाली यंग्स मॉड्युलस वाले. हे सोडवलं ना हे बघा 250 न्यूटन येईल आन्सर. कॅल्क्युलेशन त्याचे मल्टिप्लाय करून बघा हे वाले तर तेवढा आन्सर तुम्हाला मिळेल. 0.06 0.09 हे इकडे 10च्या पॉवर्स बरोबर कॅन्सल काही काय होतील आणि मग हे जे उरलेले नंबर्स आहेत म्हणजे 21 22 6 आणि 9 याला मल्टिप्लाय करून बघा आन्सर 5 येते का म्हणजे 250 न्यूटन येते का लास्टला 0 यायला पाहिजे मिळेल मग ते ठीक आहे. सो इझी होतं. सो बेसिकली तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरून कुठे काय करायचं ते समजायला पाहिजे. अच्छा मुलांनो मला एक सांगा माझी स्क्रीन दिसत होती आता तुम्हाला नाही मॅम. अरे मग मी आता एक्सप्लेन करून झालं किती वेळ झालं स्क्रीन नव्हती दिसत. गणित कसं सॉल्व्ह केलं तसं दिसलंच नाही मॅम. अच्छा बरं ठीक आहे थांबा मी काय केले पटकन एक्सप्लेन करते आता ह्याच्यामध्ये. हा हे दिसते आता दिसते स्क्रीन. येस मॅम. हा हे बघा हा मी काय केलं बघा आधी ना हे डेटामध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या होत्या त्या लिहून काढल्या आणि मग हे आपलं यंग्स मॉड्युलसचं जे सूत्र होतं ते इथे बघा mgl भागिले πr² केलं आणि त्याच्यावरून मग मी हा एफ साठी फॉर्म्युला काढला कारण आपल्याला एफ काढायचं ना हे πr² सगळं इकडे घालवलं आणि एफ चा फॉर्म्युला काढला आणि एफ मध्ये मग ह्या सगळ्या किमती आपण ठेवल्या ज्या ज्या किमती दिलेल्या होत्या ही बघा वाय ची किंमत ठेवली यंग्स मॉड्युलसची 2.1 इंटू 10⁻11 पाय ची किंमत 22 भागिले 22/7 आर रेडियस आपल्याला डायमीटर 0.3 दिले
म्हणून तिला अपॉन टू आर स्क्वेअर हे 2 वेळा केलं आणि ती मिलीमीटर मध्ये दिलेली होती म्हणून आपण तिला काय केलं -3 घेऊन तिला मीटर मध्ये कन्वर्ट केलं. पण ते 2 वेळा आहे ना आरचा स्क्वेअर म्हणून त्याचा पण पॉवरचा पण स्क्वेअर केला. आणि नंतर ना मग इकडे एल जो छोटा एल की वायरची लेंथ कितीने वाढली तर 0.63 ने वाढलेली तर ते घेतलं पण ती पण मिलीमीटर मध्ये दिलेली म्हणून तिथे मीटर मध्ये करायला 10⁻³ केलं. आणि खाली वायरची ओरिजिनल लेंथ एल 1.5 ठेवली. आणि मग हे बाकीचे सगळे जे आहे ते कॅल्क्युलेशन्स मी कॅन्सलेशन जेवढे होऊ शकतात ते केले. ठीक आहे आणि मग हे इथे त्याला सॉल्व्ह केलं. ठीक आहे आता हे तुम्ही स्वतः ट्राय करून बघा काय करायचं ते मी सांगितलंय आन्सर येईल तुमचं. तर मग आज आपण काय बघितलं डिफरंट 3 टाईपचे मॉड्युलस बघितले आणि काय करणार आहोत आपण जे 3 प्रकारचे मॉड्युलस एका प्रकारच्या स्ट्रेस आणि स्ट्रेनला डिवाइड करून जे येतात ते बघितले आपण आज. ठीक आहे तर आता मला वाटतं आपला पुढचा क्लास डायरेक्ट पुढच्या आठवड्यातच असेल. तर ग्रॅव्हिटेशनची एक्सरसाइज ज्यांनी नव्हती केली त्याचा फोटो ग्रुपमध्ये टाका करून. आणि दुसरी गोष्ट मुलांनो तुम्ही हे आज आपण जे 3 प्रकारचे मॉड्युलस केलेले आहेत ना यंग्स मॉड्युलस बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी त्या तिघांवर आधारित एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स ट्राय करा सॉल्व्ह करायला. ठीक आहे जसं आज आपण एक केलं. ठीक आहे चला आता आज क्लास संपूयात आणि प्लीज नेक्स्ट